पुण्यामधील ड्रग्ज प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। दरम्यान पब आणि बार मालकांचे पोलिसांसोबत आर्थिक हितसंबंध आहेत असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केलेला आहे। त्यांच्या या आरोपावर पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पहिलं आधी ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांच्यावर कारवाई झाली का याचा तपास आपण शेवटपर्यंत कारवाई केली पाहिजे ना। एखादा मुद्दा आपण घ्यायचा सोडून द्यायचा मग जनता आपल्याबद्दल आरोप करेल तर मग त्यांना नावं ठेवता येणार नाही। त्यामुळे माझं पोलीस प्रशासनाला पण हे म्हणणं आहे आणि सगळ्या यंत्रणेला हे म्हणणं आहे की जर का एखाद्या लोकप्रतिनिधींनी यादी घेऊन जर का नावं जाहीर केली असतील तर आयदर ज्यांची नावं त्या यादीमध्ये होती त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला का, हप्ते घेतले का याची माहिती घेऊन जर त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि तथ्यहीन बेसलेस जर आरोप केले असतील तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा। म्हणजे एखादा मुद्दा उपस्थित होतो सुटतो असं का? प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न झाला तो हाणून पाडला जाईल आणि त्याचबरोबर पब संस्कृतीचं उच्चाटन या ठिकाणाहून करण्यासाठी शासन प्रशासन हे सतर्क आहे। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा सतर्क असणार आहोत आणि ज्यांना अशा प्रकारे कुठल्याही गैर गोष्टी अवैध धंदे इल्लीगल पब बार किंवा इरेग्युलर टायमिंगमध्ये चालू असलेल्या गोष्टी जर लक्षात येत असतील तर त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।